विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासोबत आपल्याच अकॅडमीचा तुमच्यासारखाच याच क्लासमध्ये बसणारा विद्यार्थी आपला शिवराज मोरे या तर मला आठवतंय लॉकडाऊनच्या पूर्वी आम्ही आपल्या शिवाजीनगरमध्ये अकॅडमी स्थापन केली होती. नीट जेईचा अभ्यास सुरू केला होता, बरोबर शिवराज? आणि अभ्यास सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी नीट जेईचा अभ्यास सुरू केल्यावर मला वाटतं तू पहिल्याच बॅचला होतास. शिवराज हा पहिल्याच बॅचचा विद्यार्थी आहे आणि पहिल्याच बॅच मध्ये शिवराज जॉईन झाला होता. त्याचा भाऊ सुद्धा नीटचा अभ्यास. आणि आज मला इतका आनंद झाला शिवराज इतक्या दिवसानंतर भेटायला आला. खर तर क्लास घरी आहे, इतक्या लांब अंतर आहे, गावाकडून आलाय आणि भेटायला आला आणि त्याने सांगितले की तो इंजिनिअरिंगला वगैरे लागलेला आहे. तर मला फारच अभिमान वाटला, कारण शिवराज हा याच्यासाठी मी शिवराजला म्हणलो, तो म्हणला की मला बस आहे सर. मी म्हणलो तुला बस स्टँडला मोटरसायकलवर सोडण्याची जिम्मेदारी माझी, पण तुला याच्यासाठी थांबायचे की अगदी वर्गामधला चुनचुनीत विद्यार्थी म्हणजे शिवराज. प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेणार. आजही युट्यूबला जर पाहिलं तुम्ही जुने क्लासचे काही व्हिडिओ, त्याच्यामध्ये तुम्हाला शिवराजची भाषण आहे आठवतील. आणि त्याने एक नवीन शब्द आणला होता सर, TVA. शिवराजचा शब्द आणला होता. द व्हिजन अकॅडमीचा शॉर्ट फॉर्म होता तो. त्यावेळेला द व्हिजन अकॅडमी होती आपली, आल्या लक्षात. आणि नंतर आता द जयवर्धन क्लासेस झालाय. तर शिवराज आला, जोरदार टाळ्यामध्ये शिवराजचं अभिनंदन करा. शिवराज आता सीईसी ब्रांच मध्ये इंजिनिअरिंग करतोय आणि MIT कॉलेज छत्रपती संभाजीनगरला तो आता इंजिनिअरिंग करतोय. मला फार अभिमान वाटला, तो इंजिनिअरिंगला लागलेला आहे. तुमच्यासारखाच अगदी वर्गात बसणारा विद्यार्थी शिवराज. भाषण करणे ही त्याची आवडता छंद होता, कला बी होती, खूप भाषण पण करायचा. आणि कविता सुद्धा एकदा शिवराजने केली होती, कविता सुद्धा करायची शिवराज. तर शिवराजचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी जय सरांना विनंती करतो की, म्हणजे शिवराजना पूर्वी कल्पना दिली नाही, ये बाबा इकडे, नाही तर आपण त्यासाठी छान इथे सेंटरला जोरदार काय आवाज त्यासाठी. एक अशी गोष्ट आहे की आपला विद्यार्थी मोठा झाला म्हणून ना की मुलीनं पाठीमागे येऊन बसा. एक खुर्ची घेऊन या तुम्हाला, एक आहे तिथं. कुणीतरी मोठं झालं तर कुणाला तरी दुःख होतं समाजामध्ये. आपल्या मित्राला 2 मार्क जास्त पडले तर मित्राला सुद्धा दुःख होतं, खरं ना? आपल्या मित्राला एखादी 50ची नोट सापडली तर आनंद होण्यापेक्षा आपल्याला दुःख होतं की ती आपल्याला का सापडली नाही. परंतु आयुष्यामध्ये आई वडील आणि गुरु हे दोघच असे की त्यांना कोणतरी मोठं झाल्याचा जास्त आनंद होतो. म्हणजे आपलं लेकरू मोठं झालं, कुठल्या तरी नोकरीला लागलं, कुठल्या तरी अधिकारी झालं, एखाद्या इंजिनिअरिंगला मेडिकलला लागलं तर आई वडिलाला एक आनंद होतो. आणि आपलं विद्यार्थी इंजिनिअरिंगला लागला, मेडिकलला लागला, पोलीस भरतीमध्ये लागला, कुठेतरी लागला की त्याचाही आनंद गुरुजनांना जास्त होतो. म्हणून हे दोघच असे की त्यांना दुसऱ्याच्या गोष्टीचा आनंद फार होतो. तर या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, कारण शिवराजला जायचंय, मला माहिती त्याच्या बस आहे. म्हणून वेळ न घेता मी शिवराजलाच विनंती करतो की तुमच्यासोबत एक 10 मिनिटं त्यानं अभ्यास कसा करावा किंवा त्यांना अभ्यास कसा केला आणि काय काय विद्यार्थी दशेत केलं पाहिजे असं एक इंटरॅक्शन करावं अशी विनंती करतो. काय झालं माहिती या आहे जागा आहे सगळे या. थँक्यू सर. सर्वप्रथम सरांना, जयवर्धन सरांना थँक्यू. सर्वात आधी हे सांगायचे की मी काही जेईला लागलो नाही, नीटला लागलो नाही, ते म्हणजे माझ्यासाठी ते होतं, ते अचीव्ह झालं नाही. पण ज्या स्टेजवर मी काय अचीव्ह केले तिथं मी समाधान आहे, कारण जेवढे एफर्ट्स मी लावू शकलो ते मला कुठेतरी शांती वाटली की यार आपण ट्राय तरी केले. तर मला वाटतं की आपण होईल तेवढा प्रयत्न केलाच पाहिजे कोणत्याही गोष्टीसाठी. काही चालू होण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. त्याआधी एक फॅमिली असते, एक मुलगा आणि त्याचे पप्पा राहत असतात, त्याला आई नसते. सो ही वॉज लिव्हिंग विथ हिज फॅमिली सो हॅपीली. खूप
चांगलं राहत होतं, सर्व काही ओके चालू होतं त्यांच्या लाईफमध्ये. पण जो मुलाचा स्वभाव होता तो थोडासा चिडचिडा, थोडासा मेहनत घेत नव्हता, थोडासा स्वतःला खूप परेशान मध्ये राहायचा किंवा डिस्टर्ब राहायचा, डिप्रेशन मध्ये जायचा, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्या लाईफमध्ये चालायच्या. आणि तो होता 11th-12th ला त्या स्टेजमध्ये होता. मग त्याने काय केलं, असं शाळेत गेल्यानंतर, स्कूलमध्ये गेल्यानंतर टीचर्सलाही थोडंसं टीचरसोबत तू मे झाली. पुन्हा घरी आला, घरी आल्याच्या नंतरही देखील त्यानं पप्पासोबत ही देखील तसंच तू मे केली. मग हे सर्व झाल्यानंतर त्याच्या वडिलांना थोडं आश्चर्यचकित वाटलं की यार आपला मुलगा आता थोडंसं एज वाटतोय, मॅच्युअर होतोय आणि त्याला आणखीनही ह्या गोष्टी समजत नाही की कुणासोबत कसं इंटरॅक्शन करावं. मग त्याच्या वडिलांनी काय केलं की त्याला एक साक्षात एक भिंतच बांधून दिली, पुढे एक भिंत बांधून दिली चांगली, आणि एक खेळ्यांचं पोतं, नेल्स खेळे, आणि एक हातोडा दिला. मग त्या हातोडा जेव्हा बी तुला राग दुःख काही वाटेल, कुठलीही गोष्ट न करता ते एक खेळा घ्यायचा आणि त्या भिंतीमध्ये ठोकायचा, एक खेळा घ्यायचा, काही वाटलं असं करीत त्यांना एका हप्त्यामध्ये पूर्ण एक जे खेळांचं पोतं म्हणतो आपण ते संपून टाकलं होतं. मग वडिलांना वाटलं यार हे जरा जास्तच होते, ह्याला असं नाही केलं पाहिजे. मग वडील काय म्हटले, जे खेळे तू ठोकलेस भिंतीला, आता तेच खेळे तू वापस का. आता जेवढा टाइम त्याला ते खेळे ठोकायला लागला होता ना, त्यापेक्षा जास्त त्याला टाइम काढायला लागला. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली नाही, जी भिंत त्या वडिलांनी बांधून दिली त्या मुलाला की राग आल्यावर तू हे मार खेळ येतं, पण जी भिंत बांधून दिली होती ती भिंत एवढी चांगली रंगवलेली, चांगली अशी बांधून दिली, अशी चांगली एकदम, म्हणजे तिच्यात कलर्स पेंटिंग्स असे, पण त्या भिंतीला देखील त्यानं पूर्ण घाण केली. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली नाही की जेव्हा त्याने खेळे वापस काढले, ते खेळे वापस काढताना त्या भिंतीवर अतिशय असे म्हणजे होल झालेले होते, ती भिंत पूर्णपणे वापस काढताना खराब झालेली होती. तर माझा सांगण्याचा हेतू एवढंच आहे की आपण जेव्हा दुसऱ्याला सांगतो, मग जेव्हा त्यांच्याकडून वापस काही घेण्याचा प्रयत्न करतो, तेच तेवढंच त्यांना दुःख लागतं. म्हणजे जेवढी मेहनत आपण ठोकायला, त्या मुलांनी जेवढी ठोकायला घेतली खेळ घेताना, तेवढीच मेहनत त्याला वापस काढताना अवघड गेली. तर सांगण्याचा हेतू एवढाच आहे की कुणालाही दुखवण्यापूर्वी बोलून, म्हणजे वडिलांना किंवा अशा गोष्टी जरा थोडं चांगल्यानं करून पुढे, म्हणजे डिसिजन जे काही घ्यायचंय तुम्हाला, एखादी समजा तुमचा आता इच्छा वाटत असेल, मला वाटतं सर इथं 9th-10th आहेत ना, हा 9th. मला वाटतं तुम्हाला जी कोणती ब्रँच घ्यायची असेल ती 11th ला गेल्यानंतर, म्हणजे जे काही तुमचं करिअर चूज करायचे, कुठलाही न रिलेटिव्हला, नातेवाईकांना न बोलता, कुठलंही स्वतः पप्पाला म्हणायचं, शांत आरामातपणे एकदम म्हणायचं, डिसिजन घ्यायचा, डिसिजन घेऊन ते म्हणतील ते करायचं. बाकी कुठल्याही कुणाचाही मनात आणायचं नाही, फक्त दुसऱ्यांचे सजेशन्स जे बाकीच्यांना वाटते ते घ्यायचं. असं प्रत्येक खेळांसाठी गोष्ट नाही करायची. प्रत्येकाला आपण शब्द बोलतो, त्याला टोचला, त्याच्यानं काय होते, आपण बोलतो ते बरोबर आहे, पण आपल्या पप्पांचे नाते त्यांच्यासोबत बिघडतात, हे आपल्याला लक्षात येत नाही त्यावेळेस. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे 12th नंतर आणि 12thच्या आधीची लाईफ मध्ये खूप फॅमिलियर आहे, म्हणजे खूप डिफरंट आहे. सिमिलर तुम्हाला काहीच भेटणार नाही. 11th-12th हे असा स्टेज आहे जिथं फक्त एफर्ट्स असतात, आणि एफर्ट्स घेतल्याच्या नंतर ती मेहनत इथं तुम्हाला बरोबर सिस्टमॅटिक नेते. पण जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशनला येता तेव्हा तुम्हाला पहिल्याच वर्षी कळून जाते की आपण कोणत्या हार्श रियालिटी सोबत जगत आहोत. अशा बऱ्याच गोष्टी होतात. काही मुलांचं आताही मी पाहतोय सर, बऱ्याच मुलांचं आणखी ते डिस्टर्ब राहतात, त्यांना करिअर रॉंग केलं, म्हणजे चूज केल्यासारखं वाटतं बऱ्याच जणांना. तर माझं असं म्हणणं आहे की सफलता मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम मेहनत ही ना करे ये तो गलत बात है. मेहनत केली पाहिजे. तुझ्या बॅच बद्दल सांग, तुझं वर्ष काय होतं, तुझी बॅच काय होती, क्लास नामला सुरू केला होता, दमानं सांग काय गडबड. त्यावेळेस मी आलतो, मध्यांतर आलतो, आणि म्हणजे दिवाळीपासून लावलेले होते क्लासेस, आणि सर्व काही ओके होतं. आणि क्लासेस बी थोडं फक्त ते वरचे सरांनी हे केलं वाटतं थोडं, बाकी सर्व म्हणजे ठीकठाक होते. क्लासेस टायमावर होते. ते पुन्हा आम्ही म्हणजे सरांनी मला वाटते त्यावेळेस
संडेला पण एक्स्ट्रा क्लासेस चालू केले. हो. संडेला आमच्या वेळेस एक्स्ट्रा क्लासेस चालू केले आणि इव्हनिंगला नाईट प्रेड म्हणून एक चालू होतो. हा, स्टडीवर. त्यावेळेस मला वाटते त्या बॅचचे दोघं तिघ एक जण कोणतरी IIT ला पण आहे वाटतं. तर खूप मेहनत लागते, मेहनत तर लागते. आणि असं नाही की लातूरला कुणी किंवा नांदेडला आहेत मुलं किंवा तसं काही नाही. मला हा तसं काही नसतंय. फक्त थोडे मनात जिद्द असली पाहिजे की आपण करू शकतो. बस तुझं गाव वगैरे सांगितलं लोकांना. गाव माझा अंधापुरी, तालुका पाथरी. ग्रामीण भागातला विद्यार्थी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला. शिवराज हा ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे, परंतु त्याचा भाऊ नीट करत असल्यामुळे त्यानं ह्या सायन्स घेतलं होतं आणि अभ्यास पण करायचा. त्यावेळेला मला वाटतं आपण काही प्रश्न पाठ करायला द्यायचो. हो सर, केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स वगैरे द्यायचे ते एक गोष्ट चांगली होती. बायोचं जर करत असाल तर बायोचंही तसं करा जर तुम्हाला वाटत असेल, कारण बायोला खूप ग्रास्पिंग पॉवर चांगली लागते. जितकं जास्त तुम्ही बायोचं वाचत राहा कंटिन्युअस तितकं जास्त चांगले. आणि राहिलं केमिस्ट्री आणि फिजिक्स तर तुम्हाला त्याचं सोल्युशन शिवाय म्हणजे प्रॅक्टिस शिवाय दुसरं ऑप्शनच नाही. ते बऱ्याचदा सर घेतात इथं, होऊन जाईल ते तुमचं केमिस्ट्री आणि फिजिक्स बी होऊन जाईल. कारण फिजिक्स प्रॅक्टिकली घेत होते जयवर्धन सर खूप, म्हणजे क्लास चालू असताना प्रॅक्टिकल वगैरे चालू असायचं सरांच्या. आता चालू आहे अँग्युलर मुवमेंट वगैरे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आमचं सिलेबस काहीच कव्हर झालं नव्हतं 12 बोर्डचं. तर ते मला वाटते माझं फिजिक्सचं काहीच झालं नव्हतं, तर सरांनी बऱ्यापैकी सिलेबस कव्हर करून दिलं. माझं फिजिक्स निघालं झालं. आणि कॉलेजही तसं नव्हतं की तिथं काही चलल म्हणून सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव. बरं, आता गेल्यानंतर काही आठवते का क्लास काय आठवते का? आहेत कॉन्टॅक्ट मध्ये बरेच. व्हेरी गुड. बस एकदा जोरदार टाळ्या वाजवते. एक गोष्ट शेअर करा सोबत. आणि काही करा, असं नाही की माझ्या मनातून सांगायलो, असं नाही की स्टडी बाबतीतच काय होऊ शकते. दुसरं तुमचं कोणतंही टॅलेंट असेल त्या टॅलेंटची कदर करा. त्याच्यातच काही होत असलं तर बघा. एक जे मी स्वतः सांगतोय, द ओनली वे टू डू ग्रेट वर्क इज टू लव्ह व्हॉट यू डू. इफ यू हॅवंट फाउंड इट, कीप टेकिंग एफर्ट्स. विदिन अ लॉंग और शॉर्ट पिरियड ऑफ टाइम इट विल बी युअर्स. खूप छान. आणि शिवराजनं भाषणामध्ये तेव्हापासून ऍक्टिव्ह होता. ते वर्गात कुणी करू का नाही करू, पण त्याचा एकट्याचा छंद असायचा. ते म्हणायचं सर मला बोलायचे. आपण न्यू इयरला काल कसं सेलिब्रेशन केलं तसं आम्ही पण न्यू इयरला सेलिब्रेशन करायचो. त्याच्यामध्ये बोलायचा तो. कविता सुद्धा त्याचा छंद होता. आता आठवते का काही कविता? म्हणजे टाइमच भेटत नाही. पण तरी चालू ठेव का, तुझे छंद चालू ठेव. इंजिनिअरिंग हा लोड असलेला सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये मेंदूला फार ताण असते. असाइनमेंट आहे वगैरे वगैरे, परीक्षा आहेत, खूप अभ्यास करावा लागतो. परंतु आपला छंद हे ते सगळं जोपासायचं. बाकी काय मेहनत करा, फळ भेटतच ना. मेहनत केल्यावर फळ भेटतच. कुठल्याही क्षेत्रामध्ये मेहनत केल्यावर फळ भेटतं माणसाला. ओके. हा, शिवराजला तुमच्या समोर याच्यासाठी आणलं की 2-3 कारण होते. एक तर त्याला इंटरॅक्ट होता यावं, आणि दुसरं आपल्याला सुद्धा काहीतरी प्रेरणा भेटावी की आपल्याला त्यातून काय करता येते का, है ना. ज्यावेळी तुम्ही त्याचं स्पीच ऐकलं म्हणा, काय म्हणा. आता मला अजून आठवते, शिवराज स्वच्छंदी व्यक्तिमत्व आहे. मी त्याच्या वडिलांना सुद्धा ज्यावेळेला ते मला भेटायला आले होते आणि शिवराज रूमवर अभ्यास करीना गेला. बरोबर आहे शिवराज? आठवलं आता? आणि त्याचे पप्पा आले होते मला भेटायला की सर तो काय अभ्यास करना, हे करना, ते करना, काय करा. मी म्हणलं तो स्वच्छंदी व्यक्तिमत्व, शिवराजला असं बांधू नका तुम्ही त्या अभ्यासामध्ये. त्याला जर करू वाटत नसलं तर करू देऊ नका म्हणलं, काय हरकत नाही. कारण ते असं बांधलेलं व्यक्तिमत्व नाही. कारण ते त्याचं फार वेगवेगळ्या व्हॉलटाईल पर्सनॅलिटीमध्ये तो याच्यामध्ये असायचा, ऍक्टिव्हिटीमध्ये असायचा क्लासच्या. त्याचबरोबर कविता करणे, भाषण करणे. त्याचं भाषण अजून युट्यूब आपल्या चॅनलवरती त्याचं भाषण मी एक दिवशी सहज पाहिलं सुद्धा ते भाषण. म्हणून तुम्हाला सुद्धा त्यातून प्रेरणा भेटावी. असे खूप सारे विद्यार्थी असतात. ज्यावेळेला आपण त्या विद्यार्थ्यांना ऐकतो त्यावेळेला आपल्याला सुद्धा वाटायला लागतं बसल्यानंतर की आपण काहीतरी झालं पाहिजे.
जसं आता तुम्हाला बसल्यानंतर तुमच्या मनात प्रेरणा आली असेल की आपल्याला डॉक्टर व्हावं किंवा इंजिनियर व्हावं. आता इथून इथपर्यंत त्याने सांगितलं तुम्हाला की 10वी पर्यंत वेगळा अभ्यासक्रम आहे, 11वी 12वीला वेगळा अभ्यासक्रम आहे. सूरज, तू सेमीला होता का मराठी माध्यमाला होता? इंग्लिश मीडियम मधून सेमी मीडियम. ओके, सेमी मीडियम मधून तो शिकला 10वी पर्यंत. 11वी 12वीलाच थोडा हार्ड अभ्यासक्रम असतो, त्याच्यानंतर आयुष्यामध्ये फार अभ्यासक्रम नसतो. आता तुम्हाला वाटतं ते परीक्षेच्या आधी 1 महिना अभ्यास करत असता तुम्ही इंजिनिअरिंग, तिकडे तसाच पॅटर्न नाही. परीक्षेच्या आधी 1च महिना अभ्यास केला जातो आणि म्हणून फार लोड कमी असतो, एन्जॉयबल लाईफ असते. फक्त हे महत्वाचे टप्पे तुमच्या आयुष्यातले 10वी आणि 12वी, म्हणून तुम्ही त्यातून काहीतरी समजून घ्या.